सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात सगळ्यांच्या घरी बनणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. व्हिडिओ खाली कमेंट्स करून मला तुमची मतं नक्कीच सांगत जा, म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी मोटिवेशन भेटतं. तर सुरुवात करूया मेथीपासून. मेथी आपल्याला 1 मिनिट भाजून घ्यायची आहे आणि ती मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे, जेवढं त्याच्यात मावेल तेवढं, आणि ते चांगलं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता बघूया साहित्य. तर हे मी 1 वाटी किंवा अर्धी वाटी घेतलेली आहे अंदाजाने. तर इथे घेतलेली आहे हळीव, बदाम, काजू, डिंक आणि खारीक. तर खारीक मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि खोबरा सुद्धा मी अर्धा किलो घेतलेला आहे. हे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर घेतलेला आहे इथे मी गुळही अर्धा किलो घेतलेला आहे. गुळ बारीक करून घेतलेला आहे. इथे मी इलायची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे. इथे रवा 1 वाटी घेतलेला आहे. आणि आता आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊया. तर पॅन मध्ये तूप घेतलेलं आहे, 1 चमचा त्याच्यामध्ये टाकलेला हळीव आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते मिक्सर मध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. ते इथे बदाम घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप टाकून त्याच्यात अजून मी काजू टाकून चांगले भाजून घेतलेले आहे. पुन्हा 1 चमचा तूप टाकून मी डिंक टाकून चांगलं डिंक फुलू दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता डिंक किती छान फुललेलं आहे. ते डिंक चांगलं फुलून द्यायचं, म्हणजे ते हाताने असं दाबलं की त्याचा चुरा झालेला पाहिजे, म्हणजे डिंक आपलं भाजलं गेलेलं आहे. इथे रवा टाकून 1 चमचा तूप पुन्हा टाकून आपण रवाही चांगला भाजून घेतलेला आहे. आणि हे खारीक उभे कापलेले आहेत, तेही आपल्याला आधी चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर थोडंसं पाहिजे तर तूप टाकायचं. आणि खोबरंही आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही. चांगलं कडक झालं पाहिजे आणि हातानेच आपल्याला त्याला चुरायचं आहे. तर इथे जे जिन्नस आपण सगळे भाजलेले आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. डिंक ही हाताने चुरा केला जातो, पण जर नाही होत असेल तर तुम्ही मिक्सर मधून काढू शकता. इथे बघा खोबरं सुद्धा हातानेच चुरायचं आहे. नसेल जमत तर तुम्ही मिक्सर मधून पण जाडं असं काढू शकता. त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण जे आपण वाटलेलं आहे ते सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. सुकं असतानाच ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर जी आपण मेथी भिजत घातलेली वाटून तीही त्याच्यात टाकायची आणि हाताने प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे कोटिंग झालेलं पाहिजे. तर इथे गॅसवर मोठा टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे घेतलेला आहे तूप. तर त्याच्यामध्ये जो आपण गूळ फोडून ठेवलेला आहे तो पूर्ण गूळ टाकायचा आणि पूर्ण हलवून वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गूळ कसा वितळत आलेला आहे. त्याच्यातच आम्ही टाकलेलं आहे इलायची आणि जायफळची पूड. आणि याच्यात नाही टाकली तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट त्या मिश्रणामध्ये टाकलं तरी काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर त्याच गुळामध्ये पाक करत बसायचा नाही. गूळ वितळला की त्याच्यामध्ये आपलं सगळं मिश्रण टाकायचं आहे आणि गरम गरम असतानाच ते आपल्याला प्रॉपर हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आम्ही सुक्या मिश्रणावर सुद्धा जायफळ पूड टाकलेली आहे आणि हे सगळं मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटकन लाडू बांधून घ्यायचे आहे. आणि इथे आपला मेथीचा पौष्टिक असा लाडू तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.